नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी के मराठी तडका चॅनलवर, जिथे ज्ञानाचा प्रवास कधीच थांबत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज बद्दल काही असे अद्भुत तथ्य जे तुम्ही यापूर्वी कधीच ऐकले नसतील. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तुमचे पर्याय आहेत: ए. रायगड, बी. राजगड, सी. शिवनेरी, डी. प्रतापगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शिवनेरी. प्रश्न 2. शिवरायांच्या आईचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत: ए. पुतळाबाई, बी. जिजाबाई, सी. सोयराबाई, डी. सईबाई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. जिजाबाई. प्रश्न 3. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत: ए. संभाजी राजे, बी. छत्रपती शहाजी राजे, सी. मालोजी राजे, डी. शरीफजी राजे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. छत्रपती शहाजी राजे. प्रश्न 4. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? तुमचे पर्याय आहेत: ए. तोरणा, बी. कोंढाणा, सी. लोहगड, डी. पुरंदर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. तोरणा. प्रश्न 5. शिवरायांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत: ए. सोयराबाई, बी. सईबाई, सी. पुतळाबाई, डी. काशीबाई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सईबाई. प्रश्न 6. शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधला? तुमचे पर्याय आहेत: ए. भोरप्या, बी. साल्हेर, सी. रायरी, डी. जवळी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भोरप्या. प्रश्न 7. अफजल खानाचा वध कोठे झाला? तुमचे पर्याय आहेत: ए. पन्हाळा, बी. प्रतापगड, सी. विशाळगड, डी. सातारा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. प्रतापगड. प्रश्न 8. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? तुमचे पर्याय आहेत: ए. रायगड, बी. राजगड, सी. सिंधुदुर्ग, डी. शिवनेरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. राजगड. प्रश्न 9. शिवरायांनी अफजल खानाच्या भेटीच्या वेळी कोणते शस्त्र वापरले होते? तुमचे पर्याय आहेत: ए. तलवार, बी. वाघनखे, सी. भाला, डी. कट्यार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. वाघनखे. प्रश्न 10. पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणी मदत केली, ज्याने हुबेहूब महाराजांचे रूप घेतले होते? तुमचे पर्याय आहेत: ए. बाजीप्रभू देशपांडे, बी. शिवा काशीद, सी. तानाजी मालुसरे, डी. येसाजी कंक.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शिवा काशीद. मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी जी के मराठी तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न 11. पावनखिंडीत निकराचा लढा देऊन धारातीर्थी पडलेले वीर कोण? तुमचे पर्याय आहेत ए बाजी प्रभू देशपांडे, बी तानाजी मालुसरे, सी फिरंगोजी नरसाळा, डी मुरारबाजी देशपांडे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए बाजी प्रभू देशपांडे. प्रश्न 12. शाहिस्ते खानाची बोटे शिवरायांनी कोठे छाटली? तुमचे पर्याय आहेत ए शनिवारवाडा, बी लाल महाल, सी आगा खान पॅलेस, डी पाताळेश्वर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी लाल महाल. प्रश्न 13. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी कोणत्या शहरात गेले होते? तुमचे पर्याय आहेत ए दिल्ली, बी आग्रा, सी औरंगाबाद, डी सुरत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी आग्रा. प्रश्न 14. गड आला पण सिंह गेला हे वाक्य शिवरायांनी कोणासाठी उच्चारले? तुमचे पर्याय आहेत ए बाजी प्रभू देशपांडे, बी तानाजी मालुसरे, सी कान्होजी जेधे, डी नेताजी पालकर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी तानाजी मालुसरे. प्रश्न 15. तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकताना बलिदान दिले? तुमचे पर्याय आहेत ए राजगड, बी सिंहगड कोंढाणा, सी लोहगड, डी जंजिरा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सिंहगड कोंढाणा. प्रश्न 16. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तुमचे पर्याय आहेत ए 6 जून 1674, बी 15 मे 1670, सी 3 एप्रिल 1680, डी 26 जानेवारी 1666. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए 6 जून 1674. प्रश्न 17. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तुमचे पर्याय आहेत ए प्रतापगड, बी रायगड, सी शिवनेरी, डी विशाळगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रायगड. प्रश्न 18. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान कोणास म्हटले जात असे? तुमचे पर्याय आहेत ए सचिव, बी पंडितराव, सी पेशवे, डी अमात्य. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी पेशवे. प्रश्न 19. शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला पहिला जलदुर्ग कोणता? तुमचे पर्याय आहेत ए खांदेरी, बी सिंधुदुर्ग, सी जंजिरा, डी विजयदुर्ग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सिंधुदुर्ग. प्रश्न 20. शिवरायांच्या घोडदळाला काय म्हणतात? तुमचे पर्याय आहेत ए पायदळ, बी बारगीर आणि शिलेदार,
सी हशम, डी गोलंदाज. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बारगीर आणि शिलेदार. प्रश्न 21. शिवाजी महाराजांनी सुरतेवर पहिली स्वारी कधी केली? तुमचे पर्याय आहेत ए 1660, बी 1664, सी 1670, डी 1674. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 1664. प्रश्न 22. पुरंदरचा वेढा लढवणारे मराठा किल्लेदार कोण होते? तुमचे पर्याय आहेत ए मुरारबाजी देशपांडे, बी तानाजी मालुसरे, सी येसाजी कंक, डी बाजी पासलकर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए मुरारबाजी देशपांडे. प्रश्न 23. शिवाजी महाराजांनी कोणत्या मुस्लिम आक्रमकाशी पुरंदरचा तह केला होता? तुमचे पर्याय आहेत ए औरंगजेब, बी मिर्झा राजे जयसिंग, सी दिलेर खान, डी अफजल खान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मिर्झा राजे जयसिंग. प्रश्न 24. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तुमचे पर्याय आहेत ए बहिर्जी नाईक, बी जीवा महाला, सी कान्होजी आंग्रे, डी हंबीरराव मोहिते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए बहिर्जी नाईक. प्रश्न 25. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात अमात्य कोणाला नेमले होते? तुमचे पर्याय आहेत ए मोरोपंत पिंगळे, बी रामचंद्र निळकंठ मुजुमदार, सी अण्णाजी दत्तो, डी हंबीरराव मोहिते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रामचंद्र निळकंठ मुजुमदार. प्रश्न 26. शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात कशाचे वर्णन आढळते? तुमचे पर्याय आहेत ए राजकारण आणि लष्करी धोरण, बी धार्मिक विधी, सी कविता, डी परकीय प्रवास वर्णन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए राजकारण आणि लष्करी धोरण. प्रश्न 27. शिवाजी महाराजांच्या समाधीचे ठिकाण कोठे आहे? तुमचे पर्याय आहेत ए शिवनेरी, बी रायगड, सी देहू, डी आरजंदी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रायगड. प्रश्न 28. शिवरायांच्या पश्चात गादीवर कोण बसले? तुमचे पर्याय आहेत ए राजाराम महाराज, बी छत्रपती संभाजी महाराज, सी शाहू महाराज, डी ताराबाई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी छत्रपती संभाजी महाराज. प्रश्न 29. शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तुमचे पर्याय आहेत ए 1674, बी 1690, डी 1700. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 1680. आजचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पाहूया किती लोक बरोबर उत्तर देतात. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. प्रश्न 30.
भारतीय आरमाराचे जनक, फादर ऑफ इंडियन नेव्ही कोणास मानले जाते? तुमचे पर्याय आहेत: ए. कान्होजी आंग्रे, बी. छत्रपती शिवाजी महाराज, सी. बाजीराव पेशवे, डी. संभाजी महाराज. याचं बरोबर उत्तर काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.